नमस्कार. मी डॉक्टर तेजस्विनी मुडेकर, प्राचार्या, कमला कॉलेज कोल्हापूर. आज आपण लोनेबल फंड थेरी, व्याजाचा कर्जनिधी सिद्धांत अभ्यासणार आहोत. या सिद्धांतात अनेक इतर मराठी नावेही आहेत. व्याजाचा नवसनातन सिद्धांत, व्याजाचा कर्जाऊ रक्कम सिद्धांत किंवा व्याजाचा मागणी पुरवठा सिद्धांत असंही याला म्हटलं जातं. या सिद्धांताचा पहिला विचार जो आहे तो स्वीडिश अर्थतज्ञ नट विक्सेल यांनी मांडलेला दिसून येतो आणि त्यानंतर ओहोलिन, लिंडाल, गुन्नर मिर्दाल यांनी या सिद्धांतामध्ये अधिक आपल्या विचारांची भर घातलेली दिसून येते. त्याचबरोबर रॉबर्टसन आणि विनर यांनीही या सिद्धांताचा विस्तार केलेला दिसून येतो. हे अर्थतज्ञ हे नवसनातनवादी अर्थतज्ञ असल्यामुळं या सिद्धांताला नवसनातन सिद्धांत असंही म्हटलं जातं. या सिद्धांताचं विधान आहे की कर्जाऊ रकमेची मागणी आणि कर्जाऊ रकमेचा पुरवठा यांच्या संघर्षातून व्याजदराची निश्चिती झालेली दिसून येते. म्हणजे कर्जाऊ रकमेची असलेली मागणी आणि कर्जाऊ रकमेचा असलेला पुरवठा यांचा समतोल ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी व्याजदराची निश्चिती झालेली दिसून येते. मग कर्जाऊ रकमेची मागणी ही कशाकशासाठी केली जाते? तर कर्जाऊ रकमेची मागणी जी आहे ती प्रथमतः उपभोगासाठी केली जाते. आपण उपभोगासाठी कर्ज घेत असलेलो दिसून येतो. मग काही वेळेला दैनंदिन कारणासाठी हे कर्ज, दैनंदिन उपभोगाच्या वस्तू खरेदीसाठी हे कर्ज जे आहे ते घेतलं जातं. परंतु दैनंदिन वस्तू खरेदीसाठी जे काही कर्ज घेतलेलं असतं त्याची मागणी जी आहे ती स्थिर असलेली दिसून येते, तटस्थ असलेली दिसून येते. ती काही फारशी व्याजदरावर अवलंबून असत नाही. परंतु ज्या काही दीर्घकालीन उपभोगाच्या वस्तू आहेत किंवा ज्या टिकाऊ वस्तू आहेत त्यांच्यासाठी जे काही कर्जाची मागणी केली जाते ती मात्र व्याजदरावर अवलंबून असलेली दिसून येते. म्हणजेच फ्रीज असेल, वॉशिंग मशीन असेल किंवा टी व्ही असेल किंवा लॅपटॉप असेल यांची खरेदी जी आहे म्हणजे या दीर्घकालीन टिकाऊ वस्तू आहेत यांची खरेदी मात्र व्याजदरावर अवलंबून असलेली दिसून येते. म्हणजेच व्याजदर कमी असतील तर या अशा स्वरूपाच्या कर्जाऊ रकमेची मागणी जी आहे ती अधिक केली जाते. व्याजदर जास्त असतील तर अशा कर्जाऊ रकमेची मागणी जी आहे ती कमी प्रमाणात केलेली दिसून येते. म्हणजेच याचा वक्र जो आहे, या कर्जाऊ रकमेच्या मागणीचा वक्र जो आहे तो ऋणात्मक उताराचा असलेला दिसून येतो. म्हणजे डावीकडून उजवीकडं खाली घसरत जाणारा असा असतो. म्हणजे व्याजाचे दर अधिक असतील तर ही कर्जाऊ रकमेची मागणी कमी केली जाते, व्याजाचे दर कमी असतील तर अशा स्वरूपाची कर्जाऊ रकमेची मागणी ही अधिक प्रमाणात केली जाते. दुसरी कर्जाऊ रकमेची मागणी ही गुंतवणुकीसाठी केली जाते. मग उद्योजक जे आहेत ते इमारतीचं बांधकाम असेल किंवा यंत्रसामग्रीची खरेदी असेल किंवा इतर भांडवली वस्तूंची खरेदी असेल याच्यासाठी कर्जाऊ रकमेची, अशा गुंतवणुकीसाठी कर्जाऊ रकमेची मागणी करत असतात. किंवा शेअर्सच्या खरेदीसाठी असेल किंवा बँकामध्ये ठेवण्यासाठी म्हणजे पैसा गुंतवण्यासाठी म्हणून कर्जाऊ रकमेची मागणी जी आहे ती केली जाते. या मागणीच्या बाबतीत सुद्धा, या कर्जाऊ रकमेच्या मागणीच्या बाबतीत सुद्धा वक्र जो आहे तो ऋणात्मक उताराचा असलेला दिसून येतो. कारण अशा मागणीसाठी, गुंतवणुकीसाठी केली जाणारी मागणी जर व्याजाचे दर अधिक असतील तर कमी प्रमाणात केली जाते, व्याजाचे दर कमी असतील तर मागणी अधिक प्रमाणात केली जाते. म्हणजे याही गुंतवणुकीसाठी कर्जाऊ रकमेच्या मागणीचा वक्र जो आहे तो डावीकडून उजवीकडे वरून खाली घसरत आलेला दिसून येतो. त्याच्यानंतर काही वेळेला लोक संग्रहणासाठी सुद्धा, साठवणुकीसाठी सुद्धा कर्जाऊ रकमेची मागणी करत असलेले दिसून येतात. मग ही कर्जाऊ रकमेची मागणी जी आहे ती पैसे साठवून मग नंतर ते पैसे जे आहे ते कर्ज रूपानं दिले जातात. याही बाबतीत सुद्धा या कर्जाऊ रकमेच्या मागणीचा वक्र हा ऋणात्मक उताराचा असतो. म्हणजे जर
व्याजाचे दर अधिक असतील तर संग्रहणासाठी मागणी कमी केली जाते, व्याजाचे दर कमी असतील तर संग्रहणासाठी मागणी जी आहे ती अधिक प्रमाणात केली जाते. म्हणजे कर्जाऊ रकमेची एकूण मागणी जी आहे ती उपभोग, गुंतवणूक आणि संग्रहण या 3 कारणासाठी केली जाते आणि यांचा एकूण मागणीचा वक्र जो आहे तो या ठिकाणी तयार झालेला दिसून येतो. आपण आकृतीमध्ये दाखवलेला आहे. OX अक्षावर कर्जाऊ रकमेची मागणी आणि पुरवठा दाखवलेला आहे, OY अक्षावर व्याज आहे आणि हा D हा ऋणात्मक उताराचा कर्जाऊ रकमेच्या मागणीचा वक्र असलेला दिसून येतो. आता कर्जाऊ रकमेचा पुरवठा हा कशाकशामधून झालेला दिसून येतो. कर्जाऊ रकमेचा पुरवठा प्रथमतः बचतीमधून झालेला दिसून येतो. आता बचत ही व्यक्तींकडूनही केली जाते, बचत ही उद्योग संस्थांकडूनही केली जाते. बचत व्यक्तींच्या बाबतीत जर आपण विचार केला तर 2 प्रकारच्या या बचती असतात, नियोजित बचत आणि अनियोजित बचत. नियोजित बचत म्हणजे काय की आपलं उत्पन्न मिळाल्यानंतर आपण लगेचच काही पैसे जे आहेत ते बाजूला काढून ठेवत असतो बचतीसाठी. आणि अनियोजित बचत म्हणजे उत्पन्न आल्यानंतर